आज रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2020. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. आपण प्रार्थनेमध्ये जात आहोत. आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. 2 मिनिट आपण शांत राहूया. आम्ही मनन करूया. देवाला उपकार स्तुती सादर करूया. देवाला धन्यवाद देऊया. देवाचे आभार मानूया. पाया पडून आम्ही आमचा देव परमेश्वर जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्रगट झालेला आहे त्याच्या पाया पडून त्याला नमन करूया. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. ईश्वराची दया किती थांगतीता लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. ईश्वराची दया किती थांगतीता लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार. ख्रिस्तात सर्वांना सलाम. ह्या सुंदरशा समय परमेश्वराने आम्हाला त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली, त्याची गीत गाण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो. अनुवादाचा 31वा अध्याय वचन 6. खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे. तो तुला सोडणार नाही व तुला टाकणारही नाही. प्रियांनो, पृथ्वीवरील हे जीवन जगत असताना आपल्याकडून खूप साऱ्या चुका होतात. आपण गिल्ट मध्ये पडायला लागतो आणि ज्यावेळेस आपण गिल्ट मध्ये पडतो त्यावेळेस आपण देवापासून लांब जायला लागतो. आपल्याला वाटायला लागतं की देव बाबा आपली प्रार्थना ऐकणार नाही. देव बाप आपल्यावरती प्रेम करणार नाही. देव बाप आपल्याला सोडून गेला असेल.
प्रियांनो, जर तुम्हाला अशी विचार येत असतील तर समजून घ्या की सैतान एक प्लॅन तयार करतोय, जेणेकरून तुम्ही परमेश्वराकडे कधी वापस वळणारही नाही. सैतान तुम्हाला सांगतो की परमेश्वराला तुझी लाज वाटते. सैतान तुम्हाला सांगतो की परमेश्वर तुम्हाला सोडून गेला असेल. सैतान सांगतो की तू खूप मोठी चूक केलेली आहेस, तुला माफी मिळणार नाही. पण सैतान हा खोटारडा आहे. त्याला त्याच्या तोंडावरती सांगा की परमेश्वर माझा बाप आहे, तुम्हाला कधीही सोडणार नाही, तुम्हाला कधीही टाकून देणार नाही. कितीही अवघड परिस्थिती असेल तरीही परमेश्वर मला सोडणार नाही, कारण तो चांगला आहे आणि त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेऊन पाहायचा आहे. आपण त्याचे जय जयकार करायचे आहे. चला सर्वजण मिळून परमेश्वराची जय जयकार करूया.
रखा, आत्मा मन रखा, पवित्र आत्मा मन रखा। पेंटेकोस्ट के दिन समा आत्मा मन रखा, पेंटेकोस्ट के दिन समा आत्मा मन रखा, आत्मा मन रखा, पवित्र आत्मा मन रखा, आत्मा मन रखा, पवित्र आत्मा मन रखा। शैतान कांपता है, शैतान भागता है, शैतान कांपता है, शैतान भागता है। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से शैतान कांपता है, यीशु मसीह के नाम से शैतान भागता है। आत्मा मन रखा, पवित्र आत्मा मन रखा, आत्मा मन रखा, पवित्र आत्मा मन रखा। काल 15 ऑगस्ट 2020 भारताचा स्वातंत्र्य दिन. भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. गरिबी, करप्शन, कोरोना व्हायरसचा प्रकोप. मंडळीची प्रार्थना कार्य करण्यामध्ये प्रबळ असते. आज आपण सर्वजण मिळून भारत देशासाठी प्रार्थना करूया. चला. दुनिया मेरी है बदल रही, जैसा कल था वैसा होगा नहीं. खौफ से है भरा इंसान हर कोई, सारे सपने बिखरे हर
आपण जोरदार टाळ्याने परमेश्वराचे आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याच द्वारे आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो बापा. पाया पडून तुला नमन करतो. आम्ही तुला उंचावितो, तुझा जय जयकार करीतो. आम्ही सर्व तुझे उपकार आठवू लागलो तर ते आमच्या गणनेच्या पलीकडे आहे. त्याची क्रमवार मांडणी आम्ही करू लागलो तर बापा परमेश्वरा ते आम्हाला शक्य नाही, कारण एवढ्या अगाध उपकार तू आमच्यावर केलेले आहेस. हे बापा परमेश्वरा, आज आमच्या ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ, ही उपासना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुला सादर करीत असताना, हे बापा परमेश्वरा, सर्व मंडळीला तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला परिपूर्ण कर. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना, हे बापा परमेश्वरा, तू आम्हाला तुझी कृपा दे, दया दे, अनुग्रह दे. आणि यथार्थ प्रार्थना आम्ही कशी करावी ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शिकव बापा. प्रभू, सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये मी बांधून टाकीत आहे. मान, महिमा, गौरव देवाला. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण सर्वजण उभे राहू आणि गीत गाऊयात. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात.
असतानाच आपण आपला विश्वासांगीकार जाहीर करीत आहोत, प्रेषितांचा मतांगीकार. आपण प्रारंभ करीत आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईच पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आज आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत आणि आज 33वा रविवार. परमेश्वर आपला आसरा. 33वा रविवार आपण प्रारंभ करीत आहोत. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यास तो पृथ्वी उलटी पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात. त्याच्या ठाई देव आहे, ते ढाळवायचे नाही. प्रभात होताच देव त्या सहाय्य करीत. राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली. त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आम्हाबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा. त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो. तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझी महती होईल, पृथ्वीभर माझी महती होईल. सेनाधीश परमेश्वर आम्हाबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन निर्गम अध्याय 6 वचने 1 ते 9. निर्गम याचा अध्याय 6 वचने 1 ते 9. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मी आता फारोला काय करीतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो या लोकास जाऊ दे. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो ह्यास आपल्या देशातून बाहेर घालवून दे. देव मोशेशी बोलला. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी अब्राहम, इसाक व याकोब या सर्व समर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते
तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकांस मिस्रांनी दास करून ठेविले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्राच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढेन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करेन आणि हात पुढे केलेल्या बाहुने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करेन. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे तुम्हास मिस्रांच्या ओझ्या खालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राहम, इसाक व याकूब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती, त्यात मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे. मोशेने हे सारे इस्रायल लोकांस सांगितले, पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेना. दे बापा वाचली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. दे बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आम्ही आमची मस्तके परमेश्वरा पुढे झुकूया, डोळे बंद करूया. आम्ही पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध देवा, परम पवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना आम्ही करावी. यासाठी बापा परमेश्वरा, जे आम्ही पाप व अपराध यामध्ये मृत होतो, ते आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहार्पणाद्वारे तू पवित्र केलेला आहेस. आणि आम्हाला हे बापा परमेश्वरा, तू तुझ्या पुढे शुद्ध आणि पवित्र असं उभा करून पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तुझी आराधना करावी, आम्ही तुझी उपासना करावी. हे बापा, अशी कृपा तू आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आज जिवंत देवाची उपासना करीत असताना आम्ही बापा परमेश्वरा, आमचा निर्माण करता देव परमेश्वर याच्या पुढे नतमस्तक होऊन पाया पडून नमन करीत आहोत. हे बापा परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. तू आम्हाला बापा परमेश्वरा आमच्या जुन्या जीवनातून बाहेर काढलेला आहेस. ते सैतानाच्या दास्याचं जीवन होतं. ते जीवन हे बापा परमेश्वरा देवापासून दूर गेलेलं होतं. ते जीवन देवाविरुद्ध बंड करणारं होतं. जग व जगिकता, देह आणि दैहिकता यामध्ये हरवलेलं ते जीवन होतं. परंतु बापा परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला त्या दास्यातून मुक्त केलंस. आणि बापा परमेश्वरा, तुझ्या घरामध्ये तू आणून आम्हाला बसवलंस. आमच्यासाठी हा दुधामधाचा प्रदेश कनान आहे. येथेच आमचे सर्व आशीर्वाद आहेत. येथेच देवाने आम्हाला आशीर्वादित करण्याचं निश्चित केलेलं आहे. हे बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. आज मंडळी या नात्याने तुझ्या पुढे हजर होत असताना बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या तुझ्या मंडळीवर तुझी विशेष मेहर नजर केलेली आहे. 134 वर्ष या मंडळीचा संगोपन आणि सांभाळ आणि प्रतिपाळ तू केलेला आहेस. या मंडळीची तू वाढ करीत आहेस, केलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा, मंडळीतील प्रत्येक कुटुंब तू आशीर्वादित कर. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. या कोविड-19च्या दिवसांमध्ये बापा परमेश्वरा, प्रत्येक व्यक्तीचा तू सांभाळ, प्रतिपाळ कर. प्रत्येक व्यक्ती भोवती
तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव बापा. तुझ्या कृपेचं दयेचं वेष्टन ठेवून बापा परमेश्वरा सर्व रोग आजार मरी महामारी यापासून त्यांना दूर ठेव. कोणताही अरिष्ट कोणताही सैतानी कृत्य बापा परमेश्वरा त्यांच्या जवळ आसपास देखील येऊ देऊ नको बापा. आम्ही तुझ्या जवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा परमेश्वरा, आत्म्याने देहाची कर्मे ठार मारणारं सामर्थ्य तू मंडळीला देत आहेस आणि वचनरूपी जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र करून हे बापा परमेश्वरा तुझ्या पवित्र समक्षतेचा अनुभव मंडळीला घडवित आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मंडळीची पास्टेट कमिटी पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा त्यांना तू दे. हे बापा परमेश्वरा, मंडळीच्या द्वारे जे नर्सरी स्कूल सुरू होत आहे तेही तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा ऑनलाईन स्कूल सुरू होत असताना बापा परमेश्वरा या स्कूलची सर्व प्रकारे या शाळेची सर्व प्रकारे बापा परमेश्वरा वाढ करणारा तू देव आहे. ही तुझी साक्ष आहे बापा. तुझ्या साक्षी करिता या सर्व गोष्टी आहेत बापा. तू त्या स्वीकारून घे. त्याचप्रमाणे बापा मंडळीच्या द्वारे जे सर्व 7 प्रेयर सेंटर्स सुरू आहेत बापा, त्या प्रत्येक प्रेयर सेंटरला तू आशीर्वादित कर बापा परमेश्वरा. हुरळी कांचन, लोणी, रहाटणी, कारेगाव, वामोरी, राजगुरुनगर, चास कमान या सर्व 7ही प्रार्थना केंद्रांवर बापा परमेश्वरा तू आपली मेहर नजर कर आणि यांची जबाबदारी पार पाडत असताना ॲडव्होकेट राजेंद्र आंग्रे, आमचे बंधू स्टॅनली मूर्ते, आमचे बाळासाहेब रेव्हरेंड अशोक उदगीरकर, आमचे बंधू सुधीर कोणेसागर आणि आमचे बंधू प्रमोद ससाने बापा परमेश्वरा यांच्यावर विशेष मेहर नजर तू कर आणि बापा परमेश्वरा तुझ्या मेहर नजरेखाली तू त्यांचा सांभाळ आणि प्रतिपाळ कर. मंडळीची वाढ कर. सुवार्तेचं कार्य त्या परिसरामध्ये व्हावं असं होऊ दे. अनेकांना प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता कळू दे बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा कोणाचाही नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठीच तर तू आपला एकुलता एक प्रिय पुत्र राखून न ठेवता या जगामध्ये पाठवून दिलेला आहे. सुवार्ता आम्हाला सांगायची आहे. जर मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी वाईट दुर्दशा. होय बापा, संत पाऊल हे आव्हान करीत आहे आणि म्हणून बापा परमेश्वरा आज पुन्हा एकदा आम्ही या सेवेकरिता आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या चरणावर समर्पित करीत आहे. बापा आज गेले 4 महिने त्यापेक्षा अधिक दिवस बापा परमेश्वरा तुझी मंडळी एकत्र येऊ शकत नाही. या कोविड-19 मुळे बापा परमेश्वरा तुझं मंदिर आम्हाला उघडता येत नाही. हे बापा परमेश्वरा तू वादळ शांत करणारा देव आहेस. आज आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा कोविड-19 हे जे वादळ उठलेलं आहे की ज्यामुळे बापा परमेश्वरा आज सर्व देशामध्ये आणि आमच्या पुणे शहरामध्ये देखील हाहाकार माजलेला आहे. प्रभू चर्चेस बंद झालेले आहे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा परमेश्वरा हे वादळ तू शांत कर. कोविड-19 हे वादळ शांत कर आणि पुन्हा एक वार आम्हाला ख्रिस्ताच्या चरणावर लीन आणि नम्र होण्यासाठी मंडळी या नात्याने एकत्र मिळणं आम्ही सोडू नये. ही तुझी जी आज्ञा आहे त्याचं आज्ञा पालन आम्हाला करता येऊ दे. सहाय्य कर बापा. कृपा दया अनुग्रह दे. हे बापा परमेश्वरा मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित कर. प्रत्येक कुटुंबामध्ये हे बापा परमेश्वरा बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची स्वर्गीय शांती भर, आरोग्य भर आणि बापा परमेश्वरा तुझी सुख शांती आनंद समृद्धी वैभव आरोग्य प्रीती ऐक्य स्थैर्य
या सर्व गोष्टींनी प्रत्येक कुटुंब तू मालामाल कर बापा. प्रभू, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यावर तुझा आशीर्वाद दे. मुंबई रिजनल कॉन्फरन्स आमचे सन्माननीय बिशप साहेब डॉक्टर अनिल कुमार सरमन, त्यांची प्रिय पत्नी लेखरे, बापा परमेश्वरा, यांना तू तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे, कारण या संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी तू त्यांच्या खांद्यावर टाकलेली आहेस, जेणेकरून बापा परमेश्वरा तुझं आध्यात्मिक मार्गदर्शन प्रत्येक मंडळीला मिळावं आणि मंडळीमध्ये एक संजीवन उतरून यावं. प्रभू, सर्व एक्झिक्युटिव्ह बोर्ड आणि कॅबिनेट तू आशीर्वादित कर बापा. महाराष्ट्रामधील सर्व मंडळात तू आशीर्वादित कर. आज अशा प्रकारे त्या प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने गुडघा टेकला असेल बापा परमेश्वरा, त्या प्रत्येक ठिकाणी तू आपला महिमा, आपला गौरव तू प्रगट कर, चमत्कार घडून येऊ दे आणि अनेकांना तू आशीर्वादित कर बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा, आमच्या पुणे डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट सुप्रिंटेंडेंट रेव्हरंड डॉक्टर एस रत्नमणी, त्यांचा कुटुंब परिवार, त्यांनाही तू आशीर्वादित कर आणि पुणे डिस्ट्रिक्ट मधील सर्व मंडळ्या बापा परमेश्वरा तुझ्या सेवेसाठी सिद्ध आणि तयार तू केलेले आहेस. त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी तू त्यांना आत्म्याचा दुप्पट वाटा दे बापा. सहाय्यक बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की आज मंडळीमध्ये ज्या प्रत्येकांचे वाढदिवस आहेत, ह्या आठवड्यामध्ये ज्या प्रत्येकांचे वाढदिवस आहेत, लग्नाचे वर्धापन दिन आहेत, विशेष उपकार स्तुती आहे, प्रत्येक ठिकाणी बापा परमेश्वरा तू आपल्या आशीर्वादांची वृष्टी कर बापा. प्रत्येकांना तू आशीर्वादित कर. असे अनेक वाढदिवस त्यांना लाभू दे, दीर्घ आयुष्य दे आणि बापा या वर्षामध्ये त्यांना सर्व बापा परमेश्वरा राखून ठेवलेले आशीर्वाद तू दे. आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा परमेश्वरा, जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे बापा. जे कष्टी भाराक्रांत आहे त्यांना तू विसावा दे बापा. जे अभावात अडचणीत आहेत बापा परमेश्वरा तू त्यांचा पुरवठा हो. हे प्रभू, जे पतनाच्या मार्गावर आहे तू त्यांना पश्चातापी अंतःकरण दे, माघारी फिरव बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. प्रभू, पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन होत असताना आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करीत आहोत. आमचा भारत देश बापा परमेश्वरा तू आशीर्वादित कर बापा परमेश्वरा. भारत देशाची सर्व यंत्रणा तू आशीर्वादित कर. आमचे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा भारत देशातील सर्व राज्ये आणि त्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, विशेष प्रकारे महाराष्ट्र राज्य, आमचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आम्ही तुझ्या स्वाधीन करीत आहोत. हे बापा परमेश्वरा, प्रत्येकाला तू तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे बापा परमेश्वरा आणि शांततेने आणि गांभीर्याने जीवन आम्हा सर्वांना जगता यावं यासाठी बापा परमेश्वरा जी सत्ता, जो अधिकार तू त्यांना दिलेला आहेस बापा, त्याचा योग्य उपयोग करत असताना तू त्यांचं मार्गदर्शन कर, सहाय्य कर. प्रत्येकाला बापा तू आशीर्वादित कर. आमच्या भारत देशावर आरोग्याचा वर्षाव कर बापा. या कोविड-19ला तू हद्दपार कर, नष्ट कर, घालवून दे बापा. पुन्हा एकदा आम्हाला सुटकेचा, मुक्तीचा श्वास घेता येऊ दे बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा, आमची प्रार्थना तू ऐकलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे बापा परमेश्वरा. पुन्हा एकदा नव्याने मी आणि माझं कुटुंब, आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत, यासाठी की बापा परमेश्वरा जी नेमून दिलेली धाव आहे ती आम्हाला धावता येऊ दे बापा. प्रभू, आम्ही तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. प्रभू, यावेळेला विशेष आम्ही प्रार्थना करीत आहोत बापा परमेश्वरा. आज देशामध्ये, आमच्या राज्यामध्ये, सर्वत्र
बापा परमेश्वरा, जी स्वास्थ्य यंत्रणा या कोविड-19च्या विरोधात बापा उभी आहे, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. डॉक्टर, नर्सेस, सर्व पॅरामेडिकल आणि सर्व स्वास्थ्य कर्मचारी, सर्व पोलीस फोर्स, सर्व क्लास 4 एम्प्लॉईज यांनी यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अंतर्भूत असलेले प्रत्येक NGO बापा तू आशीर्वादित कर. बापा प्रभू सहाय्य कर, सहाय्य कर. आमचा जीव तुला मोलाचा वाटू दे बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. सहाय्य कर बापा. आज मंडळीचा प्रकाश बापा परमेश्वरा असा पडू दे की बापा परमेश्वरा मंडळीची सत्कृत्य पाहून बापा परमेश्वरा प्रत्येकाने आमच्या स्वर्गीय देवाचं गौरव करावं. सहाय्य कर. मान महिमा गौरव देवाला. आता आम्ही तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. प्रभू, आजचा संदेश तू आम्हासाठी आशीर्वादाचा कर. आत्मपरीक्षणाचा होऊ दे. आम्हाला बळ आणि सामर्थ्य दे. या संदेशाद्वारे आमचा विश्वास वाढव. आणि बापा तो विश्वास आम्हाला भक्तीमध्ये घेऊन येणारा आणि चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ आहे याचा अनुभव घडविणारा असा होऊ दे बापा. विश्वासानेच आम्ही देवाला संतोषकारक काय आहे हे पारखून घेणारे आम्हाला तू बनव बापा. सहाय्य कर, सहाय्य. मान महिमा गौरव देवाला. धनतानारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून तर आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत. आणि मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूया. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि वचने 14 ते 23 यावेळेला आम्ही ऐकणार आहोत. अंतर्यामी भ्रष्टता. तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका व समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करीते. ज्या कोणाला ऐकाव्यास कान आहेत तो ऐको. तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपातून बाहेर पडते. अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरविले. आणखी तो म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करीते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात. जार कर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करीतात. देव बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण उभे असतानाच एक गीत गाणार आहोत. मंडळीला विनंती आहे, गीत झाल्यानंतर मग कृपया आपण खाली बसून घ्यावे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे. काळाच्या
दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला उणे रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली हीन दीन वृत्ती मेली समर्थात तेथे भरली दिव्य स्फुरे अवनी दिपली मुळचे तेजाचे त्याला उणे रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला भय रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे त्याला उणे रे कशाचे त्याला उणे रे कशाचे देई बापाला धन्यवाद असो प्रियांनो. आम्ही आज जो संदेश मालिका आमची चालू आहे, देव सदृशत्व का नष्ट झाले, तीच संदेश मालिका आम्ही पुढे पाहणार आहोत. आणि आम्ही आज मुद्दा क्रमांक 5 पाहणार आहोत. आणि प्रियांनो, संदेशाला सुरुवात करण्याआधी एक विचार मी या ठिकाणी देऊ इच्छित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काय दिले? अनेकांना हा प्रश्न पडतो. दोन 2000 वर्षापूर्वी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये होता, तेव्हा त्याने रोग्यांना आरोग्य दिले, त्याने भूतग्रस्तांना शुद्ध केले, त्याने सर्व प्रकारचे वादळ शांत केले, अभाव अडचणी, काना येथे लग्न होतं त्याने द्राक्षरस केला, मृतांना उठवले, आणि असे कितीतरी चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांच्या जीवनामध्ये केले. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय देत आहे, काय दिलं? प्रियांनो, लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त हा विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा आहे. इब्री 13:2. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला विश्वास दिला, देवावरचा विश्वास. आणि विश्वास आहे तर चमत्कार आहे.
आज प्रभू आम्हाला म्हणत आहे, विश्वास ठेव, म्हणजे तू आज देवाचं गौरव पाहशील. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि म्हणून प्रियांनो, विश्वास आम्हाला दिलेला आहे. अद्भुते आणि चमत्कार फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच होतात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तो विश्वास आम्हाला दिलेला आहे. हे आम्ही कबूल केलं पाहिजे. विश्वासानेच आमचे तारण झालेले आहे. विश्वासानेच आम्हाला पवित्र आत्मा मिळतो. विश्वासानेच आम्हाला समजते की देव आहे. देवाला कसं संतुष्ट करायचं. विश्वासानेच आम्हाला देवाची अभिवचने प्राप्त होतात. देवाचं वचन, पवित्र शास्त्र आम्हाला प्राप्त होते. आणि विश्वासानेच आमच्या जीवनामध्ये अद्भुते आणि चमत्कार घडून येतात. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी विशेष प्रकारे देवाचे आभार मानले पाहिजेत, कारण आम्हाला त्याने देवावरचा विश्वास दिलेला आहे. आणि तोच विश्वास आमचं जीवन आज आशीर्वादित करत आहे. आणि प्रत्येक भक्ती, मग ती मंदिरामधील असू द्यात किंवा अशा प्रकारची ऑनलाईन असू द्यात, आमचा विश्वास वाढवत असते. विश्वास वाढवत असते. आणि म्हणून प्रियांनो, भक्तीला येताना, भक्तीला बसताना, भक्ती करताना एक विशेष गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की याद्वारे मला एक नवा विश्वास मिळणार आहे. एक विश्वासाचं बळ आणि सामर्थ्य मिळणार आहे की जे माझ्या जीवनामध्ये अद्भुत आणि चमत्कार घडवून आणणार आहे. माझं जीवन हे आशीर्वादित करणार आहे. या विश्वासाने जर आम्ही बसलो तर लक्षात ठेवा प्रियांनो, आज आम्हाला देवाचा चमत्कार पाहायला मिळेल. याच क्षणी, याच भक्तीमध्ये आम्हाला देवाचा चमत्कार पाहायला मिळेल. आणि आम्ही पाहतो की एकदा प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य जात होते. मार्क सुवर्तमान 9 अध्याय 14 ते 27 ही वचने. आणि प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर होता. शिष्य अद्भुते आणि चमत्कार करत होते. आणि एक भूतग्रस्त मुलाचा बाप त्या मुलाला घेऊन शिष्यांकडे आला. मार्क सुवर्तमान 9 अध्याय 14 ते 27 या वचनामध्ये आम्हाला हा चमत्कार पाहायला मिळतो. आणि शिष्यांना ते काही भूत काढता आलं नाही. वाद सुरू झाला त्या पित्याचा, त्या भूतग्रस्त मुलाच्या पित्याचा आणि शिष्यांचा वाद सुरू झाला. आणि प्रभूने त्यांना विचारलं की इकडे या, काय चाललं आहे. आणि जेव्हा प्रभू त्यांना म्हणतो, या इकडे या. आणि मग तो भूतग्रस्त मुलाचा पिता सर्व काही हकीकत सांगतो. शिष्यांना ते काढता आलं नाही वगैरे वगैरे. तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की मी कोर्टपर्यंत तुमच्या बरोबर असावे. मी कोर्टपर्यंत
हे चमत्कार करण्यासाठी तुमच्याजवळ राहणार आहे. एक महत्वाचं कार्य पूर्ण करण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि ते कार्य म्हणजे वधस्तंभावर आपलं निर्दोष आणि निष्कलंक रक्त सांडून सर्वांच्या पापाची खंडणी भरून देणे, सर्वांच्या पापांचं प्रायश्चित करणे आणि सर्वांना पापांपासूनचं तारण हे कृपादान बहाल करणे. ते महत्वाचं काम माझं आहे. कोर्टपर्यंत हे चमत्कार करण्यासाठी मी तुमच्या बरोबर राहू. आणि तो पिता येशू ख्रिस्ताला म्हणतो की आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा आणि आम्हाला सहाय्य करा. येशू त्या भूतग्रस्त मुलाच्या पित्याला म्हणतो, शक्य असेल तर. असे कसे म्हणतो? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. वचन 22-23. आणि ह्यावर त्या मुलाचा बाप मोठ्याने ओरडून म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास काढून टाका. आणि त्यानंतर लगेचच प्रभू येशू ख्रिस्ताने त्या भूतग्रस्त मुलाला बरे केले. प्रियानो, आमच्या प्रभूने आज आमच्यासाठी काय दिलेलं आहे? विश्वास. कोर्टपर्यंत मी तुमच्याबरोबर राहू चमत्कार करण्यासाठी. कोर्टपर्यंत मी तुम्हाला विश्वास दिलेला आहे. विश्वास ठेवा. शक्य असेल तर म्हणू नका. अविश्वास अशक्यतांच्या विळख्यात राहतो. अविश्वास अशक्यतांच्या विळख्यात राहतो. पण ख्रिस्तावरचा विश्वास चमत्कारांच्या विश्वात जगतो. प्रियानो, आज ह्याच ठिकाणी तुम्हाला चमत्कार पाहायला मिळते. प्रभूला अपेक्षित असलेला विश्वास जर आज आम्ही त्याच्यावर दाखवू तर याच ठिकाणी आम्हाला विश्वास पाहायला मिळेल. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया या विश्वासाबद्दल. देवावरचा विश्वास केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळेच आम्हाला मिळालेला आहे. प्रभूला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, जो संदेश आज तू आमच्यासाठी राखून ठेवलेला आहेस, तो ग्रहण करत असताना आम्हाला ऐकणारे कान आणि ग्रहण करणारी शक्ती दे. हे बापा, त्याद्वारे आमचा विश्वास वाढू दे आणि विश्वासाने आमच्या जीवनात चमत्कार घडून येऊ दे. हे बापा, आम्हाला ख्रिस्ताचे साक्षी बनव बापा. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो एक आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. प्रियानो, ह्या रविवारच्या संदेशांमध्ये आम्ही संदेश मालिका पाहत आहोत की देव सदृशत्व का नष्ट झाले. आणि प्रियानो, यामध्ये आम्ही आतापर्यंत 4 मुद्दे पाहिलेले आहेत. आज आम्ही 5वा मुद्दा प्रारंभ करत आहे. आज मी उजळणी करणार नाही. मुद्दा क्रमांक 5. जेव्हा इस्रायल लोकांनी 430 वर्ष मिस्रामध्ये असताना अब्राहम, इसाक, याकोब यांचा देव जो परमेश्वर याची भक्ती, उपासना व आराधना न करता ते देवाला विसरले व त्यांनी देवाला सोडून दिले, तेव्हा त्यांच्या मधील देवसदृशत्व नष्ट झाले. आम्ही निर्गम 6 अध्याय 2 ते 9 ही वचने वाचलेली आहेत आणि यामध्ये हा सर्व वृत्तांत दिलेला आहे. इस्रायल लोकांनी 430 वर्ष मिस्रामध्ये जिवंत देवाची उपासना केली नाही. प्रियानो, ते देवाला विसरले. ते मिस्रामध्ये मिसळून गेले. तात्पर्य, जिवंत देवाची उपासना जर केली नाही तर देव सदृशत्व नष्ट होते. जिवंत देवाची उपासना जर केली नाही तर देव सदृशत्व नष्ट होते.
आणि प्रियांनो, देव सदृशत्व का नष्ट झाले हा मुद्दा पाहत असताना आज आम्ही यावर चिंतन मनन करणार आहोत. आणखी 2 मुद्दे राहिलेले आहेत, 6 आणि 7. ते येणाऱ्या रविवारमध्ये आम्ही पाहूया. परंतु आज हा प्रमुख 5वा मुद्दा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रियांनो, जिवंत देवाची उपासना करणे फार महत्वाचं आहे. ते आमच्या लहरीवर अवलंबून नाही, ती आम्हाला आज्ञा आहे. देवाच्या लोकांनी आपल्या निर्माणकर्त्या देवाची उपासना केली पाहिजे, कारण चित्त समाधानासह भक्ती हा मोठा लाभ आहे. 1 तिमोथी 6 अध्याय आणि 6 वचन आम्हाला सांगत आहे. भक्तीपेक्षा अधिक महत्वाचं या जगामध्ये राहत असताना आम्हाला काहीही असू नये. जिवंत देवाची भक्ती. प्रियांनो, निर्माणकर्त्या देवाची उपासना आम्ही केली पाहिजे. योहान सुवर्तमान 1 अध्याय आणि त्याच्या योहान सुवर्तमान 1 अध्याय आणि वचन 18 मध्ये आम्ही वाचतो, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. देवाला कोणीच पाहिलं नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताने देवाला प्रगट केलेला आहे. आणि तो म्हणतो, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिलेले आहे. पिता आणि मी एक आहो. आणि म्हणून प्रियांनो, आमचा निर्माणकर्ता प्रभू येशू ख्रिस्त याची उपासना आम्ही केली पाहिजे. नाही तर देव सदृशत्व नष्ट होतं. जिवंत देवाची उपासना जर केली तर आम्हाला काय मिळते? काय मिळते? चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ आहे. चित्त समाधान, प्रियांनो, शांती, मनाची शांती आणि मोठमोठे लाभ, मोठमोठे लाभ देव आम्हाला देतो. आज तुमच्या दृष्टिकोनातून जो कोणताही मोठा लाभ असेल तो तुम्हाला प्राप्त होईल. कदाचित तुमच्या दृष्टिकोनातून आज आरोग्य हा मोठा लाभ असेल, आरोग्य प्राप्त होईल. आज तुमच्या दृष्टिकोनातून नोकरी हा मोठा प्रश्न असेल, तुम्हाला नोकरीची शाश्वती मिळेल. आज तुमच्या दृष्टिकोनातून मोठा लाभ हा तुमच्या मुलामुलींचं लग्न असेल, तो मोठा लाभ तुम्हाला प्राप्त होईल. आज तुमच्या दृष्टिकोनातून अभाव आणि अडचणी दूर होणे हा मोठा लाभ असेल तर तुम्हाला ते प्राप्त होईल. प्रियांनो, मोठे लाभ, मोठे लाभ, आणि फक्त जगातले मोठे लाभ नाही तर स्वर्गातले मोठे मोठे लाभ, स्वर्गातले मोठे मोठे लाभ. कारण प्रियांनो, 1 तिमोथी 4 अध्याय 7 आणि 8 या वचनामध्ये आम्ही वाचतो, या वर्षीच्या मननाच्या विचार आपल्या चर्चने आपल्याला जो दिलेला आहे तो हाच आहे, सुभक्तीच्या कसरतीचे वर्ष. आपल्या चर्चने मननासाठी घेतलेला जो प्रमुख विचार आहे तो आहे सुभक्ती विषयीच्या कसरतीचे वर्ष. आणि 1 तिमोथी 4, 7, 8 या वचनावर हे आधारित आहे. सुभक्तीविषयी कसरत कर, कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. प्रियांनो,
जिवंत देवाची भक्ती निर्मितीने जर केली तर देवाचं अभिवचन आहे, चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ आहे. चित्त समाधान, चित्ताचं समाधान, चित्ताची शांती, मनाची शांती, आत्म्याची शांती तर मिळणारच मिळणार. परंतु मोठे मोठे लाभ, तर ते मोठे मोठे लाभ काय आहेत या ठिकाणी सांगितलेलं आहे की आत्ताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. आत्ताच्या या जिवंतपणी या जगातल्या गोष्टींचे अभिवचन मिळालेले आहे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगितलं मोठे मोठे लाभ. आणि म्हणून प्रियांनो, उपासना भक्ती आपल्या लहरीवर कधी अवलंबून ठेवू नका. ती फार महत्वाची आहे. ती प्राधान्यावर असू द्या, तिला प्रथम स्थान द्या आणि कसरत करा. त्यासाठी अडखळणे येतील, अडचणी येतील, दूर करा, परंतु भक्ती सोडू नका. चित्त समाधान आहे, मोठे लाभ आहे, तिला आत्ताच्या व येणाऱ्या जीवनाचे अभिवचन आहे. यापेक्षा अधिक काहीच नाही. ही भक्तीच आहे की जे आमचा विश्वास वाढवणार आहे आणि ते विश्वास आम्हाला चित्त समाधान देणार, आम्हाला मोठे लाभ देणार, आत्ताच्या व पुढच्या जीवनाचे अभिवचन देणार. प्रियांनो, आणि म्हणून कसरत, सुभक्तीविषयी कसरत करणे महत्वाचं आहे. आता या लॉकडाऊन मध्ये आणि ह्या कोविड-19च्या सर्व ह्या महामारीच्या दिवसांमध्ये आज 4 महिने झालेले आपलं चर्च बंद आहे. भक्ती नाही, उपासना नाही. परंतु प्रियांनो, आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत आणि प्रभूने ज्या ऑनलाईन टीमला, ज्या मीडिया टीमला पाचारण केलं, त्या तरुण लेकरांच्या मनामध्ये हा विचार टाकला आणि संपूर्ण चर्चच्या भक्तीची योजना तयार केली. या ऑनलाईन भक्तीच्या द्वारे आम्ही प्रभूला धन्यवाद देऊयात. त्या ऑनलाईन टीम साठी, त्या मीडिया टीम साठी प्रार्थना करा प्रियांनो, खूप प्रार्थना करा. त्या लेकरांचे फार मोठे श्रम आहे. एक भक्ती अपलोड करण्यासाठी त्यांना बराच वेळ द्यावा लागतो. हा जो एक संदेश मी त्यांना पाठवतो, 8 दिवस आधी मी त्यांना पाठवतो, तो संदेश त्यांना कमीत कमी 5-5, 6 वेळेला ऐकावा लागतो. त्यावेळेला त्यांना तो एडिट करता येतो. त्याच्यामध्ये वेगवेगळी वचनं, त्यामध्ये वेगवेगळे पोस्टर्स, त्यामध्ये वेगवेगळे फोटो, वेगवेगळे सीन त्यांना घालता येतात, जेणेकरून तो संदेश इफेक्टिव्ह व्हावा, आम्हाला समजावा. फार मोठे परिश्रम या मीडिया टीमचे या पाठीमागे आहेत. प्रियांनो, ही कसरत आहे, ही सुभक्तीविषयीची कसरत आहे. आणि आज देव त्यांना आणि आम्हाला हे अभिवचन देत आहे की चित्त समाधानासह मोठा लाभ आहे. आत्ताच्या व येणाऱ्या जीवनाचेही अभिवचन देव तुम्हाला देणार आहे. होय प्रियांनो, होय, हे देवाचं वचन आहे, हे देवाचं अभिवचन आहे. आज आमचं जीवन कष्टी भाराक्रांत होण्याचं मुख्य प्रमुख कारण अनेक जरी असले तरी प्रमुख कारण हे आहे की आम्ही भक्तीकडे दुर्लक्ष केलेलं आहे, सुभक्तीविषयी कसरत केलेली नाही. प्रियांनो, ही ऑनलाईन जर भक्ती नसते तर आज आमचं 4 महिने काय झालं असतं विचार करा. चर्च बंद झालं, पण घराघरामध्ये चर्च सुरू झालं, घराघरामध्ये उपासना सुरू झाली. देवाने आमच्यासाठी किती अद्भुत चमत्कार हा केलेला आहे. आम्ही हे समजून घेतलंच पाहिजे. आणि आताही जर आम्ही सुभक्तीविषयी कसरत करणार नाही आणि त्या सुभक्तीला वेळ देणार नाही आणि आम्ही त्या भक्तीच्या वेळेला रविवारी 10 वाजता आणि शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता आम्ही ती सुभक्तीची कसरत करणार नाही तर मग प्रियांनो, जी शोकांतिका होईल त्याला जबाबदार
दुसरं कुणीच असणार नाही, आमचे आम्हीच असणार आहोत. आणि म्हणून प्रियानो, जिवंत देवाची उपासना. प्रियानो, 430 वर्ष इस्रायल लोकांनी मिस्रामध्ये देवाची उपासना सोडली. त्यांना असं वाटलं काय नाही, आता सगळं काही ठीकठाक आहे. गोशेन प्रांतात होते मिस्रातल्या. हराभरा प्रदेश योसेफाने त्यांना तो मिळवून दिला होता. आणि जवळजवळ 430 वर्ष एकदम सुरळीत चाललेलं होतं, फार सुरळीत चाललेलं होतं. खाऊन पिऊन अगदी तृप्त होते. त्यांना असं वाटायचं की देवाची उपासना नाही केली तरी चालतंय, आणि देवाला विसरूनच गेले हे 430 वर्षामध्ये. अब्राम, इसाक, याकोब यांचा जो देव, ज्याने त्यांना अभिवचन दिले होते की मी तुम्हाला दुधामधाचा कनान देणार आहे, त्या अब्राम, इसाक, याकोबाच्या देवाला ते विसरून गेले होते. आणि मग काय झालं? अचानक परिस्थिती बदलली. आतापर्यंत सगळं काही चांगलं चाललेलं होतं, पण एक वेळेला असा एक फारो आला की त्या फारोने त्यांच्या विरुद्ध कपट कारस्थान करायला सुरुवात केली. आणि मग त्याला जेरी सांडलं. त्यांच्यावर कामाचा बोजा लादला. त्याला विटा करण्याचं काम दिलं. फारोसाठी कोठारे बांधण्याचं काम दिलं. त्यांच्यावर फार जात जुलूम होत होता. त्यांची मुली जिवंत ठेवायची आणि मुलं मारून टाकायची. भयंकर छळ, यातना, वेदना. प्रियानो, लक्षात ठेवा, जर आम्ही जिवंत देवाच्या, आमच्या निर्माणकर्त्या देवाच्या उपासनेकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवस फार सुरळीत गाडी चालेल. आम्हाला असं वाटेल की सर्व काही ठीकठाक आहे, नाही उपासना केली तरी चालेल. पण एक दिवस असा येईल की त्यावेळेला देव कृपा काढून घेईल. आणि मग चित्त समाधान जाणार, मोठे लाभ जाणार, सगळी अभिवचनं जाणार, जीवन शोकांतिकेने भरणार, कष्टी व भाराक्रांत होणार. प्रिय लक्षात घ्या, इस्रायल लोकांनी तोच अनुभव घेतला. 430 वर्ष अनुभव घेतला. आणि मग त्यांना जिवंत देवाची ओढ लागली. देवाने मोशे दिला आणि मोशेच्या द्वारे त्यांची सुटका केली. प्रियांनो, जेव्हा इस्रायल लोकांनी 430 वर्ष मिस्रामध्ये असताना अब्राम, इसाक, याकोब यांचा देव जो परमेश्वर याची भक्ती, उपासना व आराधना न करता देवाला विसरले व त्यांनी देवाला सोडून दिले, तेव्हा त्यांच्यामधील देव सदृशत्व नष्ट झाले. आणि प्रियानो, लक्षात घ्या, ज्या व्यक्तीमध्ये देव सदृशत्व दिसत नाही, देव त्याला कृपा देत नाही, त्याला दया देत नाही, त्याच्यावर आशीर्वाद नाही. देव सदृशत्व ज्यामध्ये दिसतं, देव त्यालाच आशीर्वादाने भरतो. हा देवाचा नियम आहे. आणि म्हणून आम्ही आज विशेष प्रकारे हे लक्षात ठेवलं पाहिजे. भक्ती, उपासना, आराधना आम्हाला देव सदृशत्वामध्ये प्रियांनो घेऊन येते. आता प्रश्न असा पडतो, मी जर देवाची भक्ती, उपासना, आराधना नाही केली तर मग काय होईल? जिवंत देवाची उपासना जर केली नाही तर काय होते? रोमकरास पत्र 1 अध्याय 21 ते 32 ही वचने आम्ही वाचलेली आहेत, ऐकलेली आहेत. आणि त्यामध्ये जेव्हा आम्ही उपासना करीत नाही तेव्हा काय घडते हे सांगितलेले आहे.
रोमकारास पत्र 1 अध्याय आणि 21 पासून पुढे. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्याने अदलाबदल केली. प्रियानो, त्यांनी पुढे 25व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. निर्माणकर्त्याची निर्मितीने उपासना केलीच पाहिजे, हा देवाचा नियम आहे. निर्मितीने निर्माणकर्त्याची भक्ती व सेवा केलीच पाहिजे. आणि इस्रायल लोकांनी देवाने त्यांनी नाही केली. काय झालं माहिती का प्रियानो? 24वं वचन सांगत आहे, देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. रोम 1:24, देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. अशुद्ध आत्मा. मग अशुद्ध आत्मा शिरतो आणि सर्व अशुद्धच गोष्टी करू लागतो. सर्व अशुद्ध. प्रेनो, जिवंत देवाची उपासना न करता मग ती व्यक्ती अशुद्धतेच्या स्वाधीन होते. म्हणजे ते वेगळेच देव निर्माण करते, वेगळेच देव. पोट हे दैवत मानू लागते. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 19 वचन. पोट हे दैवत. फक्त पोट आणि पोट आणि पोट हाच एक विचार. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, बस या जगाविषयी, या देहाविषयीच विचार. मग जग हे दैवत बनते. 2 करीन 4 अध्याय 4 वचन. जग हे दैवत. आणि मग ते मन आंधळ करून टाकतं. देवाचा प्रकाश पडतच नाही. 2 करीन 4:4. जग हे दैवत बनतं. जगात काय आहे? देहाची वासना, डोळ्यांची वासना, संसाराविषयीची फुसारकी, हे जग आहे. त्यालाच दैवत बनलं जातं. मग व्यक्तिपूजा सुरू होते. व्यक्तीलाच देवा इतकं प्राधान्य द्यायचं. प्रेषितांची कृत्य 14 अध्याय 8व्या वचनापासून पुढे. मग ही जी सृष्टी आहे त्यालाच देवाचं स्थान द्यायचं. अनुवाद 4 अध्याय 19 ते 20. आपलं धन, आपली संपत्ती, आपला पैसा यालाच धन करून त्यालाच देव करून बसायचं आणि त्याच्याच मागं लागायचं. आणि आपल्याच मनाने मग आपल्याला जसं वाटेल तशी उपासना कोणाचीही करायची. प्रियानो, अशुद्धतेच्या स्वाधीन या सर्व अशुद्ध गोष्टी आहेत. देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. जिवंत देवाची उपासना जर केली नाही तर मग काय होते? दुसरी गोष्ट 26वं वचन आणि 26व्या वचनापासून पुढे जर आम्ही वाचलं 27 पर्यंत तर आम्हाला लक्षात येतं, देव अशांना दुर्वासनांच्या स्वाधीन करतो. दुर्वासना, कामवासना, कुवासना, व्यभिचार, जार कर्म यांच्या स्वाधीन. प्रेरणा, जो देव अतिशय पवित्र शुद्ध आहे त्याच देवाने अशुद्धतेच्या स्वाधीन करावं.
भयंकर गोष्ट आहे प्रियानो, भयंकर गोष्ट आहे. जो देव आम्हाला सर्व दुर्वासनांपासून मुक्त करतो, सोडवतो, त्याच देवाने दुर्वासनांच्या स्वाधीन करावे. प्रियानो, भक्ती इतकी महत्वाची आहे, सुभक्तीविषयीची कसरत एवढी महत्वाची आहे. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आज देवाला फार धन्यवाद द्या या ऑनलाईन भक्ती करता, या ऑनलाईन भक्ती करता. सर्व प्रकारच्या वाईट वासना व वाईट इच्छा, दुर्वासना, आणि शेवटी जर आम्ही जिवंत देवाची उपासना केली नाही तर काय होते? तिसरा मुद्दा आहे, देव अशांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन करतो. वचन 28 पासून पुढे 32 पर्यंत हे सांगितलेले आहे. 28 ते 32 सर्व प्रकार अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन देव करतो. जर देवाची उपासनाच केली नाही तर देव हे करतो, तो कृपा काढून घेतो. भयंकर स्थिती होते प्रियांनो. आणि या ठिकाणी सांगितलेले आहे अनुचित कर्मे काय आहेत? सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, चांगुलपणाच्या विरुद्ध दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी, चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्म कल्पक, माता पितरांची अवज्ञा करणारे, ममताहीन, निर्दय, या सर्व अनुचित कर्मे करण्याच्या स्वाधीन त्यांना करून टाकतो, जर उपासना केली नाही तर. आणि मग अशा व्यक्तीला प्रियांनो ना चित्त समाधान आहे, ना मोठे लाभ आहे, ना आत्ताच्या जीवनाचं अभिवचन आहे, ना येणाऱ्या जीवनाचं अभिवचन आहे. भयंकर आहे. पुन्हा एकदा वाचतो. सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी, चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्म कल्पक, माता पितरांची अवज्ञा करणारे, ममताहीन, निर्दय. आणि लक्षात घ्या प्रियांनो, अशी कर्मे करणाऱ्यांना ते मरणास पात्र आहेत. अशी कर्मे करणारे मरणास पात्र आहे, दुःखास, पीडेस कारणीभूत आहे. भयंकर आहे प्रियांनो. आज आम्ही आत्मपरीक्षण करूया. देवाची उपासना, भक्ती मी कशी करतो? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, आत्म्याने व खरेपणाने. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. मी ती उपासना करतो का? आम्हाला असं वाटतं कधी कधी की फक्त चर्च मधली भक्ती झाली की झालं, आमचं काम संपलं. परंतु लक्षात घ्या प्रियांनो, देवाला आमच्यापासून दररोज भक्ती हवी आहे. रोजची रोज भक्ती हवी. सकाळी आमची वैयक्तिक भक्ती देवाला सादर झाली पाहिजे. आमच्या स्वतःचं मनन चिंतन, आमचं काम टाईम देवाला सादर झाला पाहिजे. त्यानंतर आमची कौटुंबिक भक्ती ती सकाळी होईल किंवा संध्याकाळी होईल, कौटुंबिक भक्ती आम्ही देवाला सादर केलीच पाहिजे. त्यानंतर आमच्या चर्चची भक्ती आम्ही चुकवता कामा नये, ती सुद्धा आम्ही नियमितपणे देवाला सादर केलीच पाहिजे. आणि त्यानंतर प्रियांनो, आम्हाला जेथे कुठे
देवाविषयी, ख्रिस्ताविषयी साक्ष देण्याची वेळ येईल, सुवार्ता सांगण्याची वेळ येईल, वचनाची सेवा करण्याची वेळ येईल. जेथे कुठे ख्रिस्ताच्या नावासाठी आम्हाला काही एखाद्याचं सहाय्य करण्याची वेळ येईल, प्रियानो, ते आम्ही टाळता कामा नये. प्रियानो, भक्ती आम्ही जर केली तर चित्त समाधान आहे, मोठे लाभ आहे, आत्ताचे अभिवचन आहेत, येणाऱ्या जीवनाचे अभिवचन आहेत, म्हणजे स्वर्गातले आशीर्वाद आहेत प्रियांनो, चमत्कार आहे. परंतु जर भक्ती केली नाही तर मग भयंकर अवस्था आहे, भयंकर अवस्था आहे. आम्ही हे आज समजून घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा नव्याने आम्ही आमचा आत्मा जीव देवाला सादर केला पाहिजे. आणि प्रियानो, देव सदृशत्व जर नष्ट झालं तर देव आशीर्वाद देत नाही. आम्ही जर उपासना केली नाही तर देव सदृशत्व नष्ट होते. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही नव्याने आमचा आत्माजीव शरीर देवाला सादर करूया. प्रियानो, जी शमरोणी स्त्री जिने कधीच भक्ती उपासना केली नव्हती, तिला देवाने, प्रभूने उपासनेचं रहस्य समजावून सांगितलं. आणि तिने स्वतःच नव्हे तर अख्ख्या शमरोण गावाला ती येशूकडे घेऊन आली. प्रियानो, आज फक्त आम्ही एकट्यानेच भक्ती करणं, एकटाच भक्तीचा लाभ घेणं हे योग्य नाही, हे पर्याप्त नाही, देवाला हे अपेक्षित नाही. आम्ही सगळ्या लोकांना भक्तीला घेऊन आलो पाहिजे. सगळ्या लोकांना भक्तीला घेऊन आलं पाहिजे. जे येत नाही त्यांना घेऊन आलं पाहिजे. आमच्या सर्व कुटुंबाला घेऊन आलं पाहिजे. प्रभू करो आणि आज आम्हाला ती कृपा, दया, अनुग्रह देव. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा, देव सदृशत्व का नष्ट होते याचा हा 5वा मुद्दा आज आम्ही पाहिलेला आहे. प्रेमळ प्रभू, जेव्हा देवाचे लोक देवाची, आपल्या निर्माणकर्त्या देवाची उपासना करत नाही, भक्ती करत नाही, आराधना करत नाही, तेव्हा त्यांच्यामधील देव सदृशत्व नष्ट होते. आणि ज्याच्यामधलं देव सदृशत्व नष्ट झालेलं आहे, देव त्याला आशीर्वाद देत नाही. प्रभू, आज आम्हाला उपासनेचं महत्व समजू दे, उपासनेचं महत्व कळू दे. हे बापा परमेश्वरा, आम्ही जर उपासना केली तर केवढे मोठे आशीर्वाद आहेत, आणि जर उपासना केली नाही तर मग प्रभू किती मोठे शाप आहे, हे आम्हाला आज समजू दे. सहाय्यक, कृपा द्या, अनुग्रह दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतोय की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण दानार्पणाकडे जाणार आहोत. आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. प्रियानो, विनंती आहे, गीत होत असताना आपण आपलं उभे राहू आपल्या जागेवर, आणि उभे राहून मग आपण आपलं दान देवाला अर्पण करूया. तुम्हाला ठाऊक आहे की काही लोक आपल्या डब्यामध्ये ते दान अर्पण करत आहेत, आपल्या घरातल्या घरात. आणि आज 4 महिने झालेले आहेत आम्ही आमच्या घरामध्ये आपलं दान जमा केलेलं आहे. प्रियानो, आता पास्टेट कमिटीने निर्णय घेतलेला आहे की तुम्ही ग्रुपवर एक लेटर सेक्रेटरीने टाकलेला आहे की 3 लोकांची नावं दिलेली आहेत, त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत. 4 लोकांची नावं दिलेली आहेत, त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत. आणि तुम्ही त्यांना सांगा, तुमच्या वेळेनुसार त्यांना बोलवा आणि तुम्ही जमा केलेलं सर्व दान त्यांच्या हाती सुपूर्द करा. ते ट्रेझररकडे जमा होईल, तुम्हाला रीतसर त्याची पावती मिळेल आणि सर्वच गोष्टी रीतसर होणार आहेत. तर प्रियांनो, या हालचाली मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या आहेत. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की आपलं सर्व दान, मग ते लेन समयातील स्वनाकाराचं डबे असतील किंवा आता या सर्व भक्तीचं दान असेल, दशमांश असतील, सर्व काही
प्रियानो, त्यांच्याजवळ तुम्ही द्या, विश्वासाने द्या, तुम्हाला त्याची रीतसर पावती ही मिळणार आहे. जे स्वनाकाराचं दान आहे ते मोजून ठेवा आणि मोजून ठेवून त्याची रक्कम किती आहे ती सांगा, म्हणजे तिथं आल्यानंतर मोजायची गरज पडणार नाही. तसंच रविवारचं जे दान आहे तुम्ही आपल्या डब्यामध्ये तेही मोजून ठेवा, त्याची नोंद ठेवा. आले की लगेच सपूर्द करा, हे लोक घेतील आणि जातील. तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. प्रियांनो, जर कोणाला काही अडचण असेल तर कृपया त्यांनी सॅमसन अँड्रूज, आपल्या मंडळीचे सेक्रेटरी, त्यांना फोन करून तुम्ही विचारा आणि ते तुम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करतील. परंतु घरोघर कलेक्शन सुरू झालेलं आहे. सर्वांनी आपलं दान, दशमांश, उपकार स्तुतीचं दान, स्वनाकाराचं दान, इतर काही दान असतील तर ती तुम्ही या लोकांकडं जमा करा. ते ट्रेझररकडे जमा होईल आणि तुम्हाला रीतसर पावती ही दिली जाईल. देव बापाला धन्यवाद असो. यावेळेला आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि आपलं दान प्रभूला अर्पण करणार. त्याआधी आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू आम्हाला भक्ती दिलीस आणि भक्तीच्या द्वारे चित्त समाधानासह मोठे लाभ दिलेस. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही काय देणार प्रभू तुला, पण तुझ्यापासून जे प्राप्त झालेलं आहे तेच आम्ही तुला देत आहोत. तू स्वीकारून घे बापा, सहाय्यक. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचार
मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि दानार्पणावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, ही ऑनलाईन भक्ती तू आम्हाला दिलेली आहेस आणि बापा परमेश्वरा, आम्हाला भक्तीद्वारे बापा चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ आहे, याचा आशीर्वाद तू दिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. निर्मितीने निर्माणकर्त्याची उपासना करावी ही तुझी इच्छा तू आज आमच्याद्वारे पूर्ण करून घेतलेली आहेस. ही केवळ तुझी कृपा आहे बापा. प्रभू, आम्ही तुला सादर केलेली ही भक्ती तू स्वीकारून घेतलीस, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो बापा. हे बापा परमेश्वरा, आज मंडळीने या भक्तीमध्ये प्रभू तुझ्या सेवा कार्याला अधिक आणि अधिक वाढविण्यासाठी बापा परमेश्वरा जो काही संकल्प केलेला आहे आणि बापा परमेश्वरा तुझं सेवा कार्य, तुझ्या राज्याची वाढ व्हावी यासाठी जे दान आज त्यांनी समर्पित केलेलं आहे, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक देवाच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणावर समर्पित करीत आहोत बापा. त्याचा स्वीकार कर, ते शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे बापा. ज्यांनी दिलेला आहे त्यांना अधिक शतपटीने आशीर्वादित करणारा तू देव आहेस, हा विश्वास दे बापा. आणि प्रभू, येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही देवाला शक्तीच्या पलीकडे द्यावं अशी कृपा दे बापा. प्रभू सहाय्यक, कृपा द्या, अनुग्रह दे. पुन्हा एकदा बापा, आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. आठवडाभर तू आमचा सांभाळ प्रतिपाळ कर बापा. आमचं येणं जाणं सुरक्षित कर. आमच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेव. हे बापा परमेश्वरा, तू आमचा मेंढपाळ आहेस, आम्ही तुझी मेंढरे आहोत. मेंढरांची काळजी घेणारा तूच एक देव आहेस. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देहाची सो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.